आंकड़े डिसाइड हुए हैं कभी? हो जाएंगे, सब ठीक ठाक हो जाएगा। महाविकास आघाड़ी सरकार बना रही है, बस। मुंबईत 20 ते 22 जागा मिळणार असं ठाकरेंना मोठा भाऊ म्हणून त्याच्याकडे बघा, कोण काय आमचे सहकारी सांगतायत त्याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही। काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात, जागा वाटपासंदर्भात 3 प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली। 3ही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली। मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, इथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटप होईल। कारण ही मुंबई तोडण्याची, लसके तोडण्याचे, लुटण्याचे जे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनंच हे जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होईल। त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं। विदर्भात काँग्रेसची ताकद मजबूत आहे, विदर्भात काँग्रेसला जास्त सीटा येऊ शकतात, मुंबईमध्ये काही प्रमाणात येऊ शकतात का, तर त्यांचं वर्चस्व जास्त असं कोण सांगताय? असं एक मागे देखील कौल आला होता। नाही, येऊ द्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत समतोल पद्धतीनंच जागा वाटप होईल आणि ते बंद दाराआडच होईल। त्या संदर्भात कोणीही बाहेर येऊन काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही। काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल।